हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. एक पंथा जुजाट खेळणं सर्व कळवून घेतले पांडवानं. काही तर म्हणे धर्मरायान ताकाय पाणाद वरून घेतले ताका भावंडा कैद वरून सलवलो ताकाय दवरून सलवलो द्रौपदी कैद वरून सलवलो कडेर म्हणतात द्रौपदी अपमान केल्ले भारी एक नमनेचे अळशीक जेल्ले द्रौपदीक कडेर म्हणतना हाणे विदुरान पुरे जन धृतराष्ट्राक तुगेल विनाश काल तुगेल चेडवाल विनाश काल म्हणून सांगतना बिल्लोलो धृतराष्ट्र कशी तरी आत समकोरून घेवका ये म्हूण सांगून कसल करता पांडवांक द्रौपदीक सांगता तूं ती वर निमगे गेल्या ती बामणांक गेले एक म्हळ्यार तांकां तांकां सोडका दास्यत्वा दुखून मुक्त दिवन तांगेले ऐश्वर्य तांगेले राज्य पुरे तांकां दिवन आमकां हांगा दुखून वच्चा सोडका म्हूण ती वर निमगेता तिनीच वर निमगेतना क्षत्रिय स्त्रियांक मावाल्यागी दोनी तीन वर पुरे घेवचे ना हांव मानस्त स्त्री म्हाका दोनी वर पुरो म्हूण तिणी थंयकर बैल वर तिणी निमगेली मागीर मर्यादेर तांकां वच्चा सोडला जाल्यार हांगा कसं जाता समस्त पांडव श्रेयं समागतो महपुना व्यमोचय वृकदरात वदश्च नो ध्रुवं भवेत मागेला आमगेला हातांत येईल सर्व पांडवाल संपत तांकां सोड दिली न्हय अन्नान कसं करचें आनी भीम आमकां सोडतवे खंडीत वध करता म्हणून तितले परमावधी बाद दिवन खाल्ली तांकां ताजी पशी वयरची ना ती एक स्त्रीक कुलस्त्रीक तेवय तांगेली कुलाची स्त्री तांतूय ती श्रेश्ठ स्त्री ती अपमान केले अत्याचार केले आनी तांणी कशें जाल्ल्यांचें म्हूण म्हळ्यार मस्तून घाल्लेले सरपशी केदन आमगेले वयर सेड तिरसिताचे म्हूण ना तांणी सोडता आमकां म्हूण म्हळेलें भंय दुशासन आजलके कडेरी अण्णाले म्हणाले आमकां तांणी सोणाचे कूडले दुर्योधनो दुशासनो शकुनी कर्ण धृतराष्ट्राले येयलींची जाल्लेले विशय पुरे वापस तान समवे ते म्हूण निमगेले पळय अण्णा कशें जाल्यार तांणी आमकां नाश करताची तूं वापस पांडवांक आमगेले खातीर आपय अनेक पंत जुजाट खेळया आनी आमी आपण नाका जाल्ले कसले करनाची एकपण दवरचें तांकां वनवासा वचूका सोलवून म्हूण खंडीत तांणी सोलवतात तांकां वनवासाक पेटया तशी म्हणटा धृतराष्ट्रा पळय वापस पुत्र व्यामोह कळवे तो सांगतकी वापस जुजाट खेळू येवका म्हणून हांगा ताणें वापस मानतना आपयला धर्मरायाक वापस भावंड सांगताची द्रौपदी सांगता नाका एक पंत जाल्लेले पुरो आनी वचूं नका सो तागेले भावंड कोण कोण भीमो अर्जुनो नकुलो सहदेव द्रौपदी बायल मांत्रणे भीष्म द्रोण विदुर युयुत्सु कृप संजय गांधारी कुंती विकर्ण अश्वत्थाम सोमदह दत्तु बाहलिको इतले जन आनीकी ಸ್ವಲ್ಪ ರಾಯ ತಂಗೆಲ್ ವೈರ್ ಪ್ರೀತಿಶೀಲ ಪುರಾಯ ಜನ ಯುಧಿಷ್ಠಿರ नक्का जाल्यार तो ऐकनाकय आ कारण कसले म्हूण म्हळ्यार सभापर्वांत मागीर दिताची देव कार्यार्थ सिद्ध्यर्थम मुहूर्तम कलिराविशत हे सभापर्वांत पुरे सांगला कसले देव कार्यार्थ सिद्ध्यर्थ मुहूर्तम कलिराविशत देवान लेखील कार्य कसं ते भूभार हरण आता त्या जाऊ का म्हणजे असल कसं वाईट जाऊ का नव्हे देवाली इच्छे प्रकार भूभार नाश जावचे खातीर मुहूर्तम एक मुहूर्त तागे लंगांतू म्हणजे एक मुखाल घंटो आमगेलो कलिही आविशत तागे लंगा कल येयली की कुडले वापस ते दुसरी सुरवेचे जुजाड जेतन कली आवेश आशिल्ले हे पण ते जुजाड जेतन तागे लंगांत कली रिगली कुडले जैता हांव जुजाट खेळच्या वच्चेची म्हूण सांगून बाय सोरून चमकला हांगा वापस सभागृहांतू जुजाटाक सिद्धती जाला कडेरी
शकुनी निमगे तर कसं करतो तू आमगे लोट जुजाट खेळतोय तेन्ना तो म्हणटा आपल्या क्षत्रिय जावन नाशिल्ला ना जुजाट खेळू येतवे म्हण म्हणटना येना म्हणून ना म्हाका म्हणता ना पयला वयला आनी मेगेल एक सुरवे दुखून एक प्रतिज्ञा आसा कोणेय म्हाका जुजाट खेळू आपयल्यार आमी येना म्हणून म्हणा म्हणटना तुमी आपयल तेन्ना आमी बुका न्हय धर्मू सोडल्या बरी जाता न्हय हांव आतां येनी म्हूण म्हळ्यार तुमी म्हाका निमगिताची तूं धर्मार आयू तू तुगेले एक सत्य प्रतिज्ञा आसा ही सोडली बे तूं धर्मू सोडलो न्हू तूं म्हूण निमगिता ताजे खातीर धर्म सोडू म्हाका खूश ना हांव येता म्हळ्यार क्षत्रियाले धर्म तो जुजाटाक आनी आपयल्यार येवका म्हणून तांणी तुवें हांव एक वागदानय दिलेलो आसा म्हणटना हांव आतां येना म्हूण सांगूंक जायना आनीक कसं म्हूण म्हळ्यार क्षत्रिय निज क्षत्रिय म्हूण जाल्यार विपत कलांतूय तो तागेलो धर्म सोडान अशी आचरण करता म्हणटना हांव तांतूय धर्मार आय म्हणून हांव घेतिलो हांव जुजाट करना म्हूण सांगतवे तेच्यान हांव आतां तुमगेले वटपा कडेक खेळूक सिद्ध जावन आयला कडेरी शकुनी पण दवरका नवे म्हूण कडेरी कसं दवरचें म्हूण धर्मराय सांगता तूची सांग पयचे पंतय पण तुवें सांगिल्लें हे पंतय तूची सांग कडेरी शकुनी सांगता काय आमगे लागीं ना तिला कसलें ना गाई आसाची घोडे आसाची वृषभ आसाची मागीर हस्ती आसाची जॉय जलेल बॉक्कस आस दास आसाची दास आसाची पुरे जन आमगेले आसाची पुढे हें पळय तुगे लागीं आस म्हणून पण दवर न्हू खेळिल्लीची पुरे सोलवून तूं चमकलो आशिल्लो तुका धृतराष्ट्राल कृपा कटाक्ष मिगेल भावाल पूत म्हूण सर्व तुका दिला तुका आमी एक पंथ हात बांदिल्ले नंतर त्या वापस आमकां नाका सुरवे तूं गळसून घेतिल्लें आमी तांडून घेतलें आतां आमी जावन दाना दिल्लें वापस आमी तांडून घेवचें म्हूण आसलें तशें ह्या पंथ पण विंगड कसं जालें म्हणटा धर्मराय ह्या पंथ कोण चलवता तांणी 12 वर्ष पर्यंत वनवास कोरका मागीर तितलें न्ही मागीर सुरवे 12 वर्ष वनांत तूं संचार कोरून वनवास कोरून मागीर 13 वर्सांत पट्टणां येवेत जाल्यार ते आनीकय कश्ट एक आसतात कसं जालें म्हळ्यार तुमी पट्टणांत कोणाले पट्टणांत खंयचे पट्टणां येवेत आयली नंतर 1 वर्स तुमी अज्ञातवास करका म्हळ्यार कोणीय कोणाकय दिसूनच आमी चलवल्यार आमी करताची कळ्ळें तुमी चलवल्यार तुमी कोरका तुमी कोरका तुमी कोरका तुमी कोरका म्हूण सांगता आमी चलवल्यार आमी म्हूण मागीर एका पण सांगता इता म्हळ्यार ताका गोत्तस शकुनीक वापस तांणी चलवताची हांव लेखील तशी तें दाळ पडटा म्हूण सांगून तशी तो सांगता काय मांद्र अज्ञातवास म्हळ्यार कसं न्ही तुमगेले 5 जन तुमी बाब एकली बायल द्रौपदी तितले जनांनी वनवास कोरका मागीर अज्ञातवासा येतना तुमगेले 6 जनांत कोणेय एकल्यान दिसल्यार आउट खेळा दुखून एकले आपळ्यार ते आपूण खेळटा पळय त्या खेळा एकले आपळ्यार सगळे ग्रूप आउट जायना कळ्ळें संख्या उणी जाल्यार तशी चलवलें म्हणचें हें तशें न्ही एकले आपळ्यार पुराय आउट कसं सकट पण पळय तशी हें एकपण विंगड कसलें पण ना जैत बे खेळचे बे तुगेले समत आस बे मागीर त्या पणा विशयी जावन वतून सोडवान सांगता मागीर धर्मरायान तशी न्ही अशी न्ही म्हणून न्हू चुकोवन घेवचें न्हू तो चुकोवन घेना धर्मराय शकुनी तागेली बुद्धी म्हणके पुराय जन दिसची न्हू धर्मराया ओपूक जाल्ला शकुनीन दाळ हातान दवरला आनी गडगडान नेलार सोडता पुराय जन बशील जन सभ्य जन ಸ್ವಲ್ಪ ಮಾಂತ್ರ ಕಿರಾತಕ ಹಂಗೆಲ್ಲ ಬರೀ मागीर चडावती जन पळय पांडवांक वैरी प्रीतीशिलेची तांगेल्यांनी दुर्योधनाले मित्रत्वारी तांणी पळोवची आयलीची जाल्यार पुराय जनाल हृदयांत पांडवाल खातीर प्रीती आसा आतां दाळ उड्डयतना पुराय जनाल दृश्ट एक पंत दाळा दिकड चमकल कय कसं जाता बा कसं जाता पुराय जन हर्दी बडबडे तरस तोंड निस्तेज जाला इत्याक म्हळ्यार शकुनील बुद्धी गोतच तांकां जाल्यार शकुनील धैर्यारी दुर्योधनू दुशासनू कर्णू आतां मी गेलूच खंडीत म्हणू तोंड फुल्लान हास्तर बशिल्ली म्हळ्यार तांणी मात्र कय धृतराष्ट्राक मुखारसून मेगल चेडू कसं की वायट जावचें आसा म्हणटात न्हू विनाशकाले विपरीत बुद्धी कशें सांगल्यार हेणी आयकनाची म्हूण जाल्यार म्हाकाय पुत्र बी मोह चड जाले वय बे आमी करची चुकीची म्हूण धृतराष्ट्राक गोतस जाल्यार तागेलें मत केदानकी एक कसल की जावच्याक आतां तांणी संतोशार आसतात न्हय म्हणून अनेक कसं म्हळ्यार पांडव वनवासाचें मुखार ताकाय खुशीची मेगेले चेडू तांणी सुरेरी सांगला पळय तांणी वनवासा चमकला रे 12 वर्ष वनवास कोरून तांकां पुरे जन विसरता हांगा त्या वेळार आमगेले प्राबल्य म्हळ्यार आमी प्रजावर्गांच्या प्रितीची जत्ताची म्हणटना
पांडवांक कोणें आयली नंतर इंद्रप्रस्थ दिनानातलं रे तांकां पांडव राय जाव का म्हणून आयता म्हळ्यार तांकां पुरे विसरल्यात न्हय आना म्हणून शिकयला न्हय तशी धृतराष्ट्र आत्ता वनवासातांनी वच्चे खंडीत म्हूण सांगून शकून केदना जितम म्हणटा म्हूण सांगून बसला कೈ हें दाळ घाल्ला कळव्या गडगड 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 जावन राबली कೈ राबून जतरे ಕೇಳು ತಂಗೆಲ್ದಿ ಕಡೆ ಜತರಸ जावन 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 कडेक शकुनीन व्हडावन बॉब मारले जितम म्हणून आम्ही गेलवलींची म्हूण कळव्या कडे रे ततः पराजिताः पार्थाः पार्था म्हूण म्हळ्यार प्रथेल पुत्र पुरे पार्थ म्हळ्यार अर्जुना मात्र पार्थ म्हणचे न्ही तांणी पुरे जन प्रथेले पुत्र कोण भीमो अर्जुनो धर्मराय तीग जनय पार्थचे जाल्यार नकुल सहदेवाक तांणी प्रथेन पोशिल्लेले देखून तांकांय पार्थ म्हळेला तो कसलेची चुकिना हन्नी वनवासाय दीक्षिताः अजिनान उत्तरीयाणी जग्रहुश्च यथाक्रमम सुरवेकची कोण सलवता तांणी 12 वर्ष वनवास कोरका 1 वर्ष अज्ञातवास कोरका म्हणून सुरवेक सांगून जल्ला नवा पण सलवलेले तशी कोरका जल्ला तर पण सलवलीची अनेक पंत खेळोसवे ना नव्हे पराजित जल्ल्यांची पांडव कसं करता तांगेले पितांबर अंगद केयूर किरीट पुरे काण सोडला वनवासांतू अजीन नेसून वच्चुका म्हणून सुरेखा सांगला तशी तांणी पुरे कृष्णाजीन नेसून कृष्णाजीन नेसल्यांची कृष्णाजीनची उतरी जावन अंगारी घालून घेतला अरण्य वच्चाक सिद्ध जाल्यांची आतां आपत्तार कोणें आसची तांणी आमगेले शत्रू म्हूण जाल्यार रे अपहास्य करचे मस्त जनाक असतो स्वभाव अवहेळन करचे अपहास्य करचे ते मस्त जनाक म्हणणे नीच कोण तांणी ते तशें न्हू केन्नाय कोण आपतकालार आसची तसल जनाक अपहास्य करतले जन आसा जाल्यार तांणी नीच आपतकाल आशिल्ले जना पळोवन स्पंदन करता जाल्यार तांणी उत्तम जन तेची तांणी आपतकाल आसची अय्यो छे म्हूण सांगून मागीर तांगेलीतले तांणी वतात ते मध्यम जन हांगा हांनी परमनीच न्हय कोण दुशासन दुर्योधनादी जल नव्हे अवहेळन करूं शूर केले कळवे पांडवां पळोवन दुशासना भारी खुश जाता कೈ तो तांकां चाळयता कೈ अय्यो कसो चांग दीस आज आमकां आमगेले दुर्योधन महात्मो आज दुखून तागेले अधिपत्याक एदूर रप्तल कोणय सचवे निरंकुश म्हूण येता ताका इत्याक म्हळ्यार आमगेले आमकां कंटक जावन आशिल्ली ह्या पांडुपुत्र सच पळय पुराय पराजीत जावन भारी कश्टा दीस सुरू जाला हांकां आमगेले वैरी देवाल अनुग्रह कितलेस म्हूण आमकां कळटा हांकां कृष्णस म्हणटाची जाल्यार हांकां प्रतिकूल जावन वच पळय दैव आनी कश्टारी आसताची म्हूण सांगता आसा तो हे पांडवान रान्ना वच्चे तोडव हांगा पुराय जन हांकां विसरताची कसं म्हूण हांनी मागीर आमीची श्रेश्ठ जाताची ज्येश्ठ जाताची आमी तेजस्वी जाताची म्हणून सांगता आस मागीर सांगता कೈ अय्य खेळू आयलींची खेळू गोतना नातला रे खेळ न्हू हांगेलो अवस्थ कसा जाल्ली पळय बारी कश्टा पडल्यांच्यात हांकां पुराय जनाक मरणा नंतर नरक कೈ हांकां नरक यातनेच्यांनी वना वचून कसल सकड कश्ट भोगोस की जलवे भारी सुखावर आशिल्लीची इंद्रप्रस्थांतू मया निर्मित सभाभवन अन्यक दुसरेक म्हूण सांगून भारी चंदा येर आशिल्ली भारी प्रिती तांतू भितर आमगेले समान कोणेय ना म्हूण सांगून मेर होवन आशिल्लीची सुखची सुपतीगेर न्हिदोचे मृष्टान्न जेवचे म्हूण सांगून भारीची शिप्पारसेर आशिल्ली आत्त हांकां आनी सुखसवे खंय मातीरी नेलारी आंगा आशिल्लो जिनची पांगुरू काही दट दट कंबळ्यांनी घेवन वच्चा आसव्यांनी कांय ना तशी आनी तूं पडका हानी तशी आनी 12 वर्ष पर्यंत ह्या साम्राज्य येवचें ना पळय आमकां बारी चांगो दिसू मया सभाभवनांत दुर्योधनाक पडतना न्ही भारी हट्टाहासान आशिल्लीत न्हय आज हांनी रानां वतना आमी हांसूया हांकां केल्लेले कर्म ताका फल म्हणटा पळय तेंच मेळ्ळेले जल्वे आनी कडे घाल्लेले भांगर आनी पुरे कांडवरला न्हय खंयचे बिनी घालनी न्हय आंगारी सुरवेरी पुरे कांडवर का म्हणून सांगून जाल्ला शकुनीन तशें कसले निपोन आनी धरचे नाका पुराय बदीन दवरला न्हय वलकल न्हितले न्हू तुमी जाल्ले आनी वच्चाची म्हूण सांगता आनी सांगतरच कೈ कोणाक पळय आमी पराक्रमी म्हूण म्हळ्यार दुरहंकार आसता पळय
आणि आमगेल समान बुंचेर कोणी नांचे म्हणून अहंकार धक्का येईल जनसता पळय तांगेल अवस्था या पांडवांगेल वरी जेवचे इथे त्याच्यावर कोणी मस्त अहंकार दाखवू नका हंका हन्नी मदांद अहंकारी म्हळेल विसरून गेला कोणाक दुःशासनाक तो सांगता मेगेल इतले अहंकारी कोणीय ना म्हणून म्हळेल विसरून तो पांडवांक हंगसी तरस अहंकारी जन दुरहंकार दाखयतले कोण दुरहंकार दाखयता तांक अशी जेवचे तशी जेवचे म्हणून सांगून सांगतरस तशी हन्नी जटावलकलनी धारण करलेल पळिलारी भारी सत्पुरुष की पराक्रमी गजल की आत तांकां पळितनस पळे तांकां पुढे भारी सत्पुरुष पराक्रमी म्हणून दाखोवचे आशिल्ले न्हय आतां हांकां पळिलारी एक यज्ञाक दीक्षाबद्ध जावन राबल्या वरी दिसताची जल्वे आत चंद दिसच्या पुरोची इथे म्हळ्यार आज आमगल नसल्या मांत्रा निरान्ना भोंवतना थंय त्या धुळीन तूं काळ चिखलान तूं अंतू तांतुप्रींच आमगल घालून भोंवका 12 वर्ष थंय म्हणटना ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸನ या पांडवांगेले वर्चसू तेजसू सकड बच्चून ಬರ್ಲೆಲ್ ಜನ ರನ್ನ ಹಂಕ ಪಳಿಲೆಲ್ ಜನ ಅಂತ್ರೆ कोणकी बेटेगार 5 जण इलेंच म्हणून सांगून हांका हलक करू असानी तशी जत्ताच्यांनी म्हणून तितले हियाळसीत काही मागीर द्रौपदी सांगके शा 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 हिक पळोवन म्हाका मस्त बेजार जातरस तांगेल सोडी हिगेल अवस्थ पळ हांगा द्रुपदान मगावन होड करून पांडवांक दिवन वारडी केल्ले म्हूण भारी संतोष पाविल नवे हे नपुंसक पांडवांक इथे दूद दिल्ली म्हणून सांगून आज दिसच्या आस ताका तशी आनी म्हणटरस की द्रौपदी पळय तूं अरण्य वतवे हांगे लोटू वचून कसो संतोष मेळटा म्हूण तुका तूं हांगाच कोणाके जेवो एकल्या वारडीकून गे संतोषार हांगा राबू तूं हांगा पुरी एका पशी एक कुरुप्रमुख असची पुरे सकल ऐश्वर्य संपन्न जावन आसतले जन आनी तूं कोणाके जेवो एकल्या वारडीकून गे तूं तांगे लोटू 12 वर्ष म्हणान तूं भोंवका म्हण आसवें नाका न्हय हें तशी आनी पांडवांगेल स्थिती कशी आसा म्हणून गोतसवे कांय ना कळवे एक प्रदर्शना दवरची बॉम्बे जाल्यांची विंगड कसले जेवचे ना हांची निमती आनी कसले करूं काय ना म्हणटना तूं कसले हांगेल सेव करून रान्ना राबचे एक निर्भाग्य स्थितीक येता ताजे पशी तूं आमगेला तूं कोणाक एकल्या वारडेकून गे आमगेली उपपत्नी जावन राब अशी तशी म्हणून वापास पळय दुशासनाक तितली ताणें अपहास्य केला अपचार केला द्रौपदीक वस्त्र अपहरण केला ताजे मदीं आतां ओपास तो तशी उतर उलयत म्हणजे जाल्यार ताका पोवपी कालं न्हय ताका बरी जेवचें आसवें कसलें भिमाक एक कोप येयलो खंय वापास कूडले भीम दुशासना लागीं उडलो खंय आशिल्लो पळय भीम थंय देखून दुशासना आशिल्ले कडेन उडलो खंय उड्डून जोर कोपान सांगता की अधम पुरुश तूं पापिश्ट तूं क्रूर कर्मी तुका कोण कुरू वंशाच म्हण म्हणटाची वायट उतर उलयत तूं सुणीशी भोंवतरस तुका भारी पराक्रम आसवें कसो पराक्रम आस तुका शकुनील बल अन्नवे तुमी पळय नांचे शकुनीकय युद्धांत कसो बल आस आमकां पळय मोस करून निकरे तिरी एका पंत सोलून नाका जालेले केले दोनी पंत आमकां सोलवान आतां आमकां रान्ना पेटयता ताजी वयर तूं अशी स्वेच्छेर तुगेले मन आयिल्ली तशी झांगतरस वे कसले कुरुकुलाच म्हण तुका कोण म्हणटा तूं आज उलयिल्लें उतर आसा पळय आमकां कितली दुखलां मनान तूं हें पुरें उतर तुका मुखार सून जेवची युद्धांत तूं उडगा साडयता आनी बाणप्रयोग कोरून तुगेलें शरीर नकशिकांत म्हळ्यार वयर मत्तले दुखून उंगुश्टले थंय बाणान भोरून तुका दुखयता तेदना हे पुरे उतर तुका उडगास करता आनी कसन म्हळ्यार तुका कोणें अन्सरसून तुका वांचोवचें म्हण येयलें रे तांकां यमालया पेटयता म्हूण सांगता जाल्यार आतां ताका भिमा कसले करूं जाता पळय कोप येयला ताका कसले करची स्थितीर ना तो आतां इता म्हळ्यार उल्लो वेत ताणें तितलेची कार्यतः कसले करूं जायना इत्याक म्हूण म्हळ्यार पक्कानी कार्यतः करची अवकाश ताका आशिल्ले जाल्यार त्या महासभेन एकल्याकय दवरना आशिल्लो तो दुर्योधनाले तर्फीन रब्बिले तागेले भावंड धरून तागेले तर्फीन रब्बिले सकड जनाकय तो शाश्वत जावन मारून दवरत आशिल्लो भीम जाल्यार भिमाक धर्मपाश कसो धर्मपाश ते धर्मरायाल पाश धर्मरायान सांगना अशी भिमान कसले करचें ना हांगा धर्मरायान कसं म्हणला हांव सांगेल प्रकार वल्कल न्हेसून कृष्णाजीन न्हेसून आमी अरण्या वताचें म्हणला न्हय आतां पुरे जावन अरण्याक वचाक सिद्ध जाला भीम धर्मरायाल वटू हांगा भिमाल एक सहायकता दुशासना गोतच न्हय तशें जावन तो नाका जाल्यार हंगशिता कसो जाल्यार भिमान गर्जन कोरीत शिवाय युद्ध करूं जायना म्हण ताका गोतस कडेरी
दुःशासनो सगळे सभेन तू नंत काही उड्डून उड्डून नंत काही भीमू एक पशु पशु म्हण सांगून तू एक पशु तू एक प्राणी प्राणी म्हण सांगून हसतरच काही भीमाल दोळे दुखून उज्जू भायर तशी तशी तंबड 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 जेला काही दांत कटकट आयतरच काही भीमू सगळे सभेंत ऐक पडत काही कोपान तागेले आंगार राम राम समीत रोमांचन जम रबला वापस कोपान गर्जन केले की ताणे तू आनीकी इतली तुच्छ कठीण उतर उलयतवे तुगेल तसल नीच पुरुष मांद्र अशी उल्लोच जता नानत्ला विंगड कोणई कुत्सित ರೀತಿರಿ ವಿಂಗಡಾಲ್ ಸಂಪತ್ತು ಗೆಲುವನು ಇತ್ಲಿ ಶಿಪ್ಪಾರಸೆಚ ಅಹಂಕಾರ ಪ್ರದರ್ಶನ करतावे नानवे तू मक्क पशु 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 मळणवे तुका कसल करत म्हणून आत्ताच आम्ही इतली सभे पुरे जनले द्राक सांगता पळय सांगता मै ब स्मत स्म सुकृतान लोकान गच्छेत हरतो व्रकोदरः यदि वक्षो हि ते बित्वा न पिबेत् चोणितं रणे दार्तराष्ट्रान् रणे हत्वा मिशतां सर्वधन्वीनां शमं गन्तास्मि न चिरात् सत्यमेतद् ब्रवीमि ते म्हणून सांगतारस मै ब स्म हा व कोण कुंतील पूतू व्रकोदरू युद्धांतू तुगेले वक्षस्थळ सगळेची सिगुळणू तुगेल रक्तपात करणी म्हूण जाल्यार म्हाका उत्तम लोक मेळचे नाका सत्य प्रतिज्ञ करता दुःशासना मुखार जेवचे युद्धांतू समस्त क्षत्रिय वीर असताना तांणी पळयत पळयताची धृतराष्ट्राल सर्व चेडवांक संहार करता आजी आमकां केलेले अपमानाक आम उत्तर दिता म्हूण सांगता कळे धर्मराया कळ्ळें हें आनी चड चड जाता म्हूण ताणें संकेत केले की सन्नी केल्ले वचा वचा आमी म्हूण सांगून पांडव अरण्या वच्चाक राबल्यांची दुःशासनान सांगिल्ले उतरां पुरे एक हा 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 कोर्ण आस्तरशील की प्रोत्साह दिवन कोण दुर्योधन आत्त तो ताका आनीक पळय देवान एक प्रेरण दिवची पळय नाक जाल्यार करूंक इत्या म्हळ्यार ते तांणी तशी केल्या मान पापा कडेन भरचे न्हय दुर्योधन उठान रबलो काय न्ही भीम कशी चमकत पळय भिमान हस्तीन चमकल्यावर बारी गांभीर्यार चमकुचे तशीची चाळोन चमकून दाखयत कय तेदना दुःशासनू कर्णू शकुनी बारे हसताच के कुशीरी आनी प्रोत्साह करता की कडेरी वापस दुर्योधन एकडे तेकडे वत की भिमान चमकलेले वरीचे आनी भिमा पळोवन हसते कय आनी सगळे सभा मंदिर भेतून वचची तशी हसताची ते अपास्य पळयतना भीमो बायसोन रबला अर्ध गुंत तो रब्बिल कಡೆ दुखून अर्ध फाटी हेकडे गुण दुर्योधना सांगता हे ಮತ್ತೆ बुद्धीनातिल्या मग कशी तू चाळेल कुडले तू कसं करते जल्वे तुगेल जीवन सार्थक जल्वे तू तशी लेखलावे तुगेले या कामाई उडगास्त वर्ता तुका तुगेला अनुयायींक ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲಂತೂ ಯಮಲ ಪೆಟೈತಾ ಮಾತ್ರನೇ ಆವ ತುಕ್ ಮಾರ್ತ ಮಾರ್ತನಿಯ ತುಗೇಲ ಕೃತ್ಯ ಪುರೇ ಉಡುಗಾಸ ಹಾಡ್ತಾ ಮಾತ್ರನೇ तुका पयरी तू दावे जांगी हातान पेटीत नाव सांगितलं भेत्तीता म्हणून पुरे उडगास्तवरी यो भीमू प्रतेल पुत्र पांडुल पुत्र वै म्हण जाल्यार हांव तुका हांव आतां कसं कसं सांगला त्या परे उडगास करून करून तुका मारता हांव म्हणून इथे म्हळ्यार ताका तितले उडगास येतना दुर्योधनान करचे दुःशासनान करचे पळयतना फुडली उडगास येतना ताका इतले कोप येत की जाल्यार कसं करचे धर्मरायान कसले सांगना अशें कांय करूं जायना तो धर्मरायाल मागशी वतरस सभा मंदिरात कोण भायर पाय दवर म्हूण चमकला दवरलो पायू दवरना अशी भायर थंय तशी राबून कोपारी सर्व राजसभेंत कितली जन बसल्यांची तितली जन आल्या जरा सांगते हांग बशील कोण कोणासाची आमी तुमगेर पुरे जनाले जरा प्रतिज्ञ करता ऐकयाची म्हूण अहम दुर्योधनम हंता कर्णम हंता धनंजय आव दुर्योधना मारता अर्जुन कर्णाक मारता शकुनीम चाक्षी शकुनीम च अक्षकितवम सहदेवो अनिश्यती या अक्षकितवम म्हळ्यार अक्ष म्हळ्यार पगडे दाळ त्या खेळतना डोंगी कोर नामक सलवाईले या शकुनिक सहदेव यमाला याक पेटयता इदं च भूयो वक्ष्यामि सभा मध्ये बृहद्वचः सत्यं देवाः करिष्यन्ति यन्नो युद्धं भविष्यति आविय महावाक्य वापस वापस सभा मध्ये सांगता ऐकया कौरव पांडवांक एकाच वेळी युद्ध संभव जाल्ले म्हण जाल्यार या पुरे उतर सत्य करताची सत्य करच्याक देवते म्हाका अनुग्रह करताची मात्र न्ही पापिष्टू दुर्योधनक सुयोधनम इमं पापम हंतास्मी गदयायुधी गदायुद्धांत हांव मारता हाका तेवे कशी मारता तो सांगता पळय शिरः पादेन चास्याहम अधिष्ठास्यामी भूतले हाका नेलारे पाडोनु पय्यान हागेल माती मस्तूनु
ಆಗಲೇ ಜಾಂಗ್ಯಕ್ ಗದೇನ್ ಮಾರ್ನು ಮರ್ತಾ ಹಾಕ ವಾಕ್ಯಶೂರಸ್ಯ ಚೈವಾಸ್ಯ ಪರುಷಸ್ಯ ದುರಾತ್ಮನಃ ದುಶ್ಯಾಸನಸ್ಯ ರುದಿರಂ ಪಾತಾಸ್ಮಿ ಮೃಗರಾಡಿವ ಭಾರಿ ಉಲ್ಲೈತ್ನ ವಾಕ್ಯಶೂರಸ್ಯ ಮಂಟ ಮಳೆ ದಟ್ಟ ದಟ್ಟ ಉಲ್ಲೈತ ಜಂಗ್ತ ಯೋ ಅಸಲೆ झंगचो दुरात्मो जावनाशिल दुःशासनाक नेलार पाडोन ताजे हरदार बैसून हर्दी सिगुळन कशी मृगराडीवा म्हळ्यार मृगराट म्हणजे सिंहाक सिंहो प्राणींक हर्दी सिळून रगत पिवन मांस खाता पळय तशीच हांव हागेल रगत पिता म्हूण सांगता हांगा भिमान प्रतिज्ञा केले न्हय अर्जुनाक कोपयलो अर्जुन म्हणालो भिमा चांग जनान संकल्प केला ताका बरी संकल्प जाल्ली म्हूण म्हणच्याना बद्द जाता ते आजी तुकून 4 वर्ष समय हांका ताजे नंतर कसं जाता म्हूण सांगून आनी पळयताची म्हूण म्हणटना वापास भीम सांगचे अर्जुना कसं जेवचें असं काही ना सगळे पृथ्वीरी दुर्योधन दुःशासन कर्ण शकुनी हांगेल रगत पुरे पान करता म्हूण सांगून सगळे भुंय मल्ली जाता म्हूण ताजे अर्थ भीमाल प्रतिज्ञा जलनवे आता अर्जुन प्रतिज्ञा करता असूयितारं दृष्टारं प्रवक्तारं विकथनं भीमसेन नियोगात्ते हंताहं कर्णमाहवे भीमसेना तू कशी सांगली पळय प्रतिज्ञा करून तशीची हांवय युद्धांत दुष्ट जावन नाशिलो दुरभिमानी जावन नाशिलो केन्ना पळयल्यार असूया पर जावन नाशिलो कोणालय वयर ताका जाळची आनी भारी उलयत यो कर्ण हाका यमालय हांव पेटोवचें म्हळ्यार हाक्का मरण हांव दिवचें म्हूण म्हणटरस आनी म्हणटरस कसो भीमाक संतोष जाव म्हूण हांवें प्रतिज्ञा केला म्हूण पुरे जनान लेखल्यार तुमी तशी लेख्याची कळ्ळें हांव केवल कर्णा मान्य तागेल तर्फीन कोण सकड युद्ध करूं येता ताका वांचोवच्या कोण पळयता तांकांय संहार करता आनी कोणय जेवो म्हाका बाणप्रयोग करूं येताचे युद्धांत म्हणजे तांकां बुद्धी भ्रमित जाला म्हणून लेख तसल जना पुरे हांव मान सोडता चलेद्धि हिममान स्थानान निष्प्रभः स्यात् दिवाकरः शैत्यं सोमात् प्रणश्येत मत्सत्यं विचलेद्यदि 4 वर्ष जावन हांव हांगयली नंतर या दुर्योधनान आमकां यथोचित सत्कार करून आमगेलें राज्य आमकां दिनी म्हूण जाल्यार त्या वेळाक हांव आतां प्रतिज्ञा केल्ली पळय युद्ध जाता युद्धांत हांव अमकी तशी करता म्हणून ह्या प्रतिज्ञा हांव पावीत करना नातल्यार कळ्ळें सूर्यो किरणहीन जावच्या पुरो उजवाडून ना जावच्या पुरो हिमालय पर्वत ಅವರ ತಾಣೆ आशिल्ले स्थळार दुखून विंगड कडेन वच्चें पुरो म्हळ्यार असाध्य जाल्लें काम पुरे जातलें हांव मिगेल प्रतिज्ञा बद्द करना नातल्यार म्हूण इत्याक असाध्य जाल्लें काम जाता म्हूण आसवें ना न्हय तशीची आपणान केल्ली प्रतिज्ञा ही सत्य जाता हिमाचल पर्वत खंय वच्चें म्हूण आसवें ना न्हय सुर्यान किरण दिनान श्रापचें म्हूण आसवें ना न्हय तशीची अर्जुनान केलेली प्रतिज्ञा ही व्यर्थ जायना सत्य जाता म्हूण सांगून ताणें सांगची तेदन तांणी भिमानांनी अर्जुनान प्रतिज्ञा केली न्हय सहदेव काही बाकी वरना तो शकुनी सांगता काही हे गांधारा कुलाक कळंक जावन नाशिलो भारी अक्षविद्य शिकून मधांध जावन नाका जाल्यार सकड काम केलें न्हय तूं दाळ दाळ म्हूण सांगून लेखून तुका जाय जाल्यार तशी संख्या येवची तशी तांकां पडयत आशिल्ली पळय तें दाळ म्हूण लेखूं नाका मुखार जेवचे युद्धांत तुगेले नाशाक तुवेची सोदून काडलेले तीक्ष्ण बाण ते म्हूण लेख मेगेल्या अण्णान सांगलें न्हय भिमान कशी संहार करता म्हणून तशीची हांव तुका तुगेलो अनुयायी काही संहार करता कळ्ळें तशें चावन कसलें करूं बाकी आशिल्लें काम आसल्यार 4 वर्ष भितर करी 4 वर्ष नंतर तूं एक क्षणय वांचून आसना म्हणून सांगता आसा मागीर एक कसो गोतसो तूं हेडी जावन न्हू युद्धा दुखून धांवन जमकले वांचू पुरो तितलेची हेडी न्हय तूं युद्धा राबिलो धांवन वचना म्हूण जाल्यार खंडीत तूं यमालयाक वता म्हणून प्रतिज्ञा करता नकुल सांगता काही तुम्ही पगडे खेळतना दुर्योधनाक संतोष करूं म्हणून द्रुपदा पुत्रिका अपमान केल्ले आनी धृतराष्ट्राले हे वरलेले चेडूं वचच पळय हांकां हांव यमालया पेटयता खंडीत तशी आतां आमी मेगेल अण्णाले आज्ञानुसार अरण्या वचूंक जाल्यार आमी केन्ना अरण्या दुखून घुवन येताची तेदना हे सगळी भूमंडल धृतराष्ट्राल चेडूं नांची म्हूण जाता भूमंडलार दुखून तांकां हांव पुराय यमालया पेटयता अशी एकले प्रतिज्ञा करून धृतराष्ट्राले चमकले तांणी धर्मरायाल वटोवची वचून तो धृतराष्ट्रालेगी धर्मराय सांगता काही आमंत्रयामी भरतांस्ततावृद्धं प्रितामहं राजानं सोमदत्तं च महाराजं च बाहलिकं हांगा कितली जन भरतकुलाचे सची
तांकां भिष्माक सोमदत्ताक बाहलिकाक द्रोणाक कृपाक बरलेल पुरे रायांक अश्वत्थामाक विदुराक धृतराष्ट्राल पुरे चेडवांक युत्सुक समीत आनी धृतराष्ट्राल प्रितीच्यो संजय आनी बरलेले सभ्य राय हे सभा भवनांत कोण कोण आसाची तांणी पुरे म्हाका शुभाशंसने कोरका म्हूण हांव तुमगेल्या निमून घेता तुमगेल पुरे जनाल शुभाशय आस म्हूण दिला रे हांव वनवास चंद रितीरी पावीत कोरनू उपास येवन तुमगेलें दर्शन करता म्हूण सांगता कितले धर्मिश्ट पळतो हांकां पुरे आनी की लजी जाली म्हळ्यार सुरवे जेवचे कसले वायट काम थडसूच्या जाय न्ही आतां तो वत्ताना या तांगेल्या पुराय अनुमत निमून वत्तर आसा लजी जाली कसले उलय नाचकेन उत बसल्याची जाल्यार रे प्रती एकल्याले मनांत पांडवांक बरी जावो म्हण आशिल्लें तोंडान सांगचें धैर्य ना दुर्योधना लेद्राक जाल्यार दुर्योधन तागेले दुर्योधन समीत शेंबर भावंड आनी कर्ण शकुनी हांगेल मना मांत्र पांडवाल विशया कसले प्रीत ना आशिल्ले शिवाय बरलेले पुरे जन पांडवा बरें जावं म्हूण सांगून देवाले मागता आशिल्लीच काय विदुर मांत्र सगळो दीस पांडवांक बरें जावं म्हणूची आशीत कोरनाशिल्लो न्हू तो सांगता काय धर्मराया कुंती जन्मतः ती एक रायाली धुव आतां ती रान्ना तुमगेल वट येवच्यानच इत्याक म्हूण म्हळ्यार ती तुमगेल पुरे जनाले अम्मा आनी रायाल धुव कश्ट भोगली ती आतां ती वृद्धय जाल्ले प्राय जाला तिका येद्दोळतय तिका रान्ना कश्ट गोत नाशिल्ले कितले कश्ट भोगो आनी तीण मना मास करूं जायना पुढे तिणे रान्ना आस म्हूण जाल्यार पांडू तिगेल वट आशिल्लो मात्र न्हय थंय तांणी सकल राजभोगारी आशिल्ली रान्नांतू म्हूण शिवाय वनवास करूं नाशिल्ली तांणी वनवासी जीवन न्हय तांगेलें ती राजभोगारी आशिल्ली थंय तशें जावन आतां तुमी ती व्हरचे समने आतां ती वयोवृद्धय जाला तशें जावन ती तुगेले अम्मा हांव तिका मस्त गौरव दिता म्हगेल्या घरांत राबू ती तुमकां हांव शुभाशंसन करता प्रयाणा कालांत तूं वनवासांत तूं कसलेय तोंदरे जावचें न्हय म्हूण धर्मराय सांगता की बाप्पा तूं सांगेल तशी जावो तूं आमकां बाप्पा न्हय म्हणटना आमगेलो आनुशी कळ्ळें आमी पुरे आमगेलो अन्नाल आदेश कशी काण घेता आशिल्ली तुगेले आदेश तशी काण घेताची तूं आमकां श्रेश्ठ जावन आसा तशें जावन तूं कसो सांगता आमी तेच पालन करताची कळ्ळें तशी अम्मा तुगेली वटो हांगासो आनी कसले आमी कोरकावे वनाचे मुखार नंतर तें मागीर सांगा म्हूण तेदन तो सांगता युधिष्ठिरा तुका एक बुद्धीवाद सांगता तुका कसले गोत ना म्हूण ना जाल्यार हांव एक सांगता तुका बुद्धी वाद न्हय कित्याक म्हळ्यार तूं ज्ञानीची बुदंतूची धर्मिश्टूची जाल्यार तुका हांव धैर्य दिवचें स्वल्प उतर उरचें कसलें म्हळ्यार धर्म मार्गांत कोण कोण च्यूत जाल्ला पळय म्हळ्यार कोण धर्म मार्गारी आस ताण केन्नाय बेजार कोरका म्हणून धर्मराया जावचें आशिल्लें पुरे आमगेल्या हातांत उरलें न्हय दैवेच म्हूण लेखोका तशें जावन कसलेय जावचें वच्चा बेजार करूं नजे तूं धर्मिश्ट वय न्हय धर्म सूक्ष्म गोत्तशील वय न्हय आनी तूं उडगास दवरी तुगेलो भाव आसाचे एका पाशी एक धनंजय ताका युद्धांत सोल म्हळेलें गोतना जैतवे भीमसेनू शत्रू ताका पडेल कुडले गडगड येताची नकुल खंय आसा थंय तांगेले बॉक्कस भरत म्हळेलें खंडीत म्हळ्यार तितले पराक्रमी तो वय आनी सहदेव रायान कशी शासन कोरका हें परिपूर्ण जावन गोत्त आशिल्लो आनी तुगेल पुरोहीत धौम्य आसाची तांणी वेदांग पारंगत द्रौपदी धर्म अर्थ सर्व तिका कुशल रितीर ती पुरे पालन करतली धर्मचारिणी बई तुगेली तशें जावन तुमी पुरे जन परस्पर प्रितीर रान्नांत संतोशार आसताची आनी तुमकां 5 जन तुमी ओट्टू आशिल्ले 5 जन बाबाब द्रौपदी ओट्टू आशिल्ली देखून तुमकां हांगाचे येच्चन कसले आसना तुमी थंय संतोशारी आसताची आनी खंयचे शत्रू येवन तुमकां विंगड करताचे म्हूण लेखचें नाका तुमकां कसले दुराश ना म्हूण गोत्तस कोणा आश आसता तांणी नित्य अतृप्त कोणाक दुराश ना तांणी नित्य संतृप्त तशें जावन तुमकां पळयलेले जन तुमगेल वरी आसूं का पांडवाल वरी आसूं का म्हूण सांगता केन्ना की म्हणटना तुमकां कोणें येदुरसून राबच्याक सगळे जगत्यांत कोणाच्यानी जाता म्हूण लेखलावे ना न्हय तूं एक हांव ಸ್ವಲ್ಪ तुका विशय सांगता तें आयक तूं म्हूण सांगता हिमवत पर्वतांत मेरू साबर्णीन वर्णावतांत आसतना ताका कृष्णद्वैपायन म्हळ्यार वेदव्यासान येवन धर्मोपदेश केले भृगुतुंगांत परशुरामान उपदेश केले द्रशद्वतींत रुद्रान तुका अनुग्रह केले अंजना पर्वतांत असित महर्षीन तुका उपदेश केले तशीच कल्माशी तीरांत भृगुमुनीन तुका शिष्यत्व दिला तू कितले विशय सकट सांगला
मात्र नाही तुका नारदान कसके सकड विषय सांगला आणि सांगोस धौम्याने तुका मस्त मार्गदर्शन केला परलोकांतो या परे परलोका साधक तुका इहलोकांतो तुगेल वैभव घेवच्या तुगेल बाहुपराक्रम बुद्धी धर्म मार्ग पुरो ज्याला या उपदेश पुरे परलोकांतो साधन करच्या जेवचित असले परलोका साधन म्हळ्यार परलोका वच्चा साधन करका ज्याला विषय पुरे तुका पुरे महर्षियान खंय तर म्हळ्यार वेदव्यासानाची कितली सांगला परशुरामाला उपदेश घेतला रुद्राला अनुग्रह घेतला असित महर्षीन तुका उपदेश केला भृगु मुनीन तुका शिष्यत्व दिवन कितली विषय सांगला तशच्यावन तू केदनाय कसले विसरचे नका बुद्धीन तो पुरूरवाल्पशी श्रेष्ठ तू पराक्रमान तो सर्व रायांकय तू मिरसूनस म्हणून सकडे सांगता आणि इंद्राल म्हणके तू विजयी जाता यमाल म्हणके धर्मिष्ठ जाता कुबेराल म्हणके दान पुरुष जाता वरुणाल म्हणके जितेंद्रिय जाता निश्चित मनाच जाता तशी तू आणि त्या माने बुईन तुका क्षमागुण बुईंची क्षमागुण पावच्या पळे सूर्यमंडला दुखून तेजस पावच्या पळे वायू दुखून बल पावच्या पळे पंचभूता दुखून आत्मसंपत्त पावच्या पळे तशें रे तुमगेला अरण्यवासांत तुम्ही निरोगी दृढकाय जावन सकडी आस्ताची तुमकां बरी जावो अरण्यवास यशस्वी जावन पावीत कोरनेव्याची मागीर तुमकां पळयत युधिष्ठिरा खंयची कालांतूय आपत्काल जावो कश्टकाल जावो धर्मकाल जावो खंयची कालांतूय बारी चंदाय री विवेचनीय री वर्तन करी तुका श्रेयसूय मेळटा प्रेयसूय मेळटा म्हणून सांगतरस कसले पाप काम तुम्ही केल्लें ना तेच्यावन खंडीत तुमगेलो अरण्यवास अज्ञातवास यशस्वी जावन तुम्ही पावित कोरून येताची तेदन हांव तुमकां पळयता म्हूण सांगून विदूर तांकां आशिर्वाद करता धर्मराय जायत म्हूण सांगून अरण्यवासाक आनी वचूंक नवे म्हूण सांगून तो वचाक एक सिद्धती करतरस कसलचेत म्हूण फायचे दिसा पळया आमी कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।